वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालेला आहे। आता काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूयात। कोल्हापूर शहरामधील विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी आणि कागल येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा सहभागी होणार आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीत असल्यामुळे त्यांचा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे। छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुल इमारतीचं उद्घाटन, सीपीआर रुग्णालय विविध विकास कामं आणि केशवराव भोसले नाट्यगृह लोकार्पण सोहळा असे विविध कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज कोल्हापुरात पार पडणार आहेत। यानंतर कागलमधील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम हा संपन्न होईल। आता एक मोठी बातमी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2023च्या जाहिराती अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणाच्या 10% कोट्याचा पूर्वलक्षी प्रभावाने समावेश करता येईल का याबाबतचा अंतिम निर्णय होईपर्यंत 10% पदं रिक्त ठेवण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिलेत। मात्र निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदावर रुजू होण्यास कोर्टाने परवानगी दिलेली आहे।